हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवणार आहे हिरवा वाटाणा आणि उकडलेल्या बटाट्याची चमचमीत आणि झणझणीत अशी आमटी. ही आमटी तुम्ही भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. ही कमाल टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सिंपल आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण आमटीचं वाटण वाटून घेऊया. वाटणासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 9 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, एक मोठी मिरची 2 तुकडे करून टाकलेली आहे, बारीक चिरलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा आपल्याला चिरून टाकायचा आहे. हे सगळं वाटण आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. मी 1 वाटी ओले वाटाणे घेतलेले आहे. ही भाजी मी 2 माणसांसाठी बनवत आहे, त्याच्यासाठी एवढे वाटाणे इनफ आहे. हे वाटाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, पण ते ओले आहेत म्हणून मी कढईमध्ये तसेच टाकले आहेत. त्यातलं पाणी सुकून गेलं की मग त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. वाटाणे सुकले आहेत, त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकत आहे आणि हे वाटाणे आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. वाटाणे परतून झाले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये अजून 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरी टाकून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता तळून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे आपण बारीक करून घेतलेलं वाटण आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा महाराष्ट्रीयन घरगुती मसाला आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकत आहे. टाकलेले मसाले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण खाली लागू नये म्हणून आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे परत एकदा आपण हलवून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी परतून घेतलेले बटाणे टाकत आहे आणि 2 बटाटे उकडून ते सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते देखील मी आता याच्यामध्ये टाकत आहे. आता वाटाणा आणि बटाटा हलवून घ्यायचा आणि त्याला सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे. वाटाणा आणि बटाटा वाटणामध्ये मस्त परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता आमटीमध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि ते मीठ आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आमटीला छान कलर यावा म्हणून मी फोडणीच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चम्मच मसाला टाकायचा आहे आणि ही मसाल्याची फोडणी आमटीमध्ये टाकायची आहे. आता परत एकदा आमटी हलवून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी आमटीला छान उकळी येऊन द्यायची. 5 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे.
आता गॅस बंद करायचा आणि आमटीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली मस्त अशी आमटी सर्व करण्यासाठी रेडी आहे. आमटी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. मी बनवलेली ही साधी सिंपल पण खूप टेस्टी अशी आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.